हाय नमस्कार भावा बहिणींनो. झालं का तुमचं जेवण संध्याकाळचं? तर संध्याकाळच्या आता वाजल्यात 8. तर म्हणलं चला आता स्वयंपाक झाला, उशीर झालता जरा, कारण बाहेर गेलतो, जरा लईच महत्त्वाचं काम होतं त्यामुळं. आणि कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टी बघावं लागतात नाही का बाईला, त्यामुळं ना कोणचं काय करावं ते सुद्धा कळना. जेवायवर तर काय ध्यान पण लाग नाही आणि भूक तर लाग नाहीच, नुसतं पाणी पाणी पाणी. तर आई बसली रुसून, मग ती एवढा उशीर कसं काय, आता तिला काय सांगावं की पैशा पाण्याची कामं आहे, ती काही सांगावं काय का आता, सांगा बरं तुम्ही. तर बसली ती रुसून. तर चला बसू द्या, उद्या हाय सण. तर होळीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. काय होतंय बोला ये नाही. आणि आता मी दुकानात ना आले, बल नव्हता, त्या घरातला बल गेलता म्हणून बल आणला आणि एक थंड आणला आणि थंड पिली, त्याने जरा बरं वाटायला लागलं. आणि ऊन तर एवढं आहे की प्रमाणाच्या बाहेर. आता उद्यापासून तर उन्हाचं लयच वाढणार आहे. तर आणलं, मग दुकानला गेलतेच आहे. तर आपल्याला बटाटाचं एपरसं पण करायचं आहे आणि तिखट पण बनवायचं आहे. काटेशाव सारखं नसतं का ते, काय म्हणतात त्याला माहीत नाही, ते बनवायचं आहे. मग शाबू हे सगळं आणलंय सामान. आता तुम्हाला दाखवते पण एवढं नाही दाखवत. हा का, दिसलं का त्या कॅरी बॅगमध्ये आणलंय सगळं. आणि तसंच बानूबाई बघा झोपली. बानूबाईची आज कटिंग झाली, कटिंग केली आणि उशीर झालता कामावून. तसंच डायरेक्ट जरा लय महत्त्वाचं होतं. आता ते तुम्हाला नाही सांगणार मी की काय होतं काय नाही की कशामुळं. तर आजची गाडी घावली आम्हाला. मग आता येऊन दुकानला गेली, दुकानावरून सामान आणलं. उद्या परवा दिवशी परस हे काहीतरी करावं लागल. उपास लागतील आता आमच्या इथं 9 दिवसाच्या, कारण मंदिरात घट बसत्यात पाडवा झाला की. मग धुणं सारवार आणले हाय काय काय पाठीमागं. आणि तसंच मग आणून ठेवलं सगळं. आता गूळ डाळ इलायची ही सगळं आणलं. तर उद्या पोळ्या आहेत, या तुम्ही सगळ्यांनी खायला. आमच्या इथं कसं आहे माहिती आहे का, कोण पोळी खात नाही, पण करावं लागतंय देवा धर्मासाठी. आणि मी कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत. बघितलं का, रातभर समय जळत असते, दिवसभर पण रातभर पण. तर कोणत्या गोष्टीला मी काय कमी करत नाही, आणत असते. जे पण घरात लागतंय ते आणत असते. तर उद्या तर बघू आता काय होतंय. उद्या तर सण आहे, परवा दिवशी आपलं बांधकाम चालू करायचं. आणि माझ्याकडं कुणाचा नंबर नाही, तर फोन याला नंबर माग, त्याला नंबर माग. काय आता सगळं नवीन करायचं म्हणल्यावर लय हे करावं लागतंय. तर उकीर निघला बघा. तर सगळं नवीन बघायचं म्हणल्यावर सगळं बघावं लागतंय. आता गाडी आली तर 4 किती एक बरास आणायची आणि इट तर काही हीच वापरणार आहे. आणि संडास विचारलं शौचालय, तर 8,000ला पण येऊन इथं बसवून जातात त्यांची, ती सगळं त्यांचं. पण आता संडास काय एवढं गरजेचं नाही वाटत मला. मस आहे गरजेचं, पण आता एवढं माझ्याकडे नाही. पण जेवढं पण आहे आता सध्या, आपण तर छोटंसं तर बांधायला लागलं तर त्याला 30-40 हजार रुपये सहज जातात. पण तेवढ्यासाठी मी ह्याला पैसे मागितले, त्याला पैसे मागितले, तर दिले पण. आपल्याला सगळ्यांनी मदत पण केलेली आहे, त्या माध्यमातूनच आपलं सेट चालू होणार आहे. पण उद्या आहे सणसूद, सण झाला की परवा दिवशी आपलं बांधकाम चालू होणार आहे. आता लेवल करायला काय JCB आणणं, कारण पाईप आहे तर ते फुटलं तर कुठलं भरून द्यायचं. मग त्यामुळे JCB नाही आणायची. एवढं पायाखाली खांदायचा आणि त्याच्यावरूनच असं इटाचं बांधकाम उचलून घ्यायचं आणि 12 बायचं काय म्हणतात ते 10 बाय 10चं चालू करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे का नाही? मुंगळं बघा किती आहे, मुंग्या आणि मुंगळं. तर बघू शकता याच्यात गहू आहेत.
याला मुंग्या लागल्या त्या बघू शकता. ही गहू बघा, हे इथून आणलेलं आहे तर गहू लोंब्या, त्याचं एवढं निघले तर गहू झालं बाणू पुरतं सणाला. आता उद्याच्या तर काय दळून नाही भेटणार, तर परवा दिवशी आणावं लागेल, म्हणजे पाडव्याला नवीन गहू नवीन पाडवा. तर एवढं आहे ना झोडपून काढल्या तर वाटतं. तर कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे माझा, की हर गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की एक बाई शून्यातनं याच्यात येते, म्हणजे बाहेर निघायला लागले. पण कसं आहे, साथ पण घरच्यांची लागले पाहिजे. आता थोडा उशीर झाले की घरचे म्हणतात कुठे कुठे. अरे मी पण कामच करते, बाहेर तरी असले अंधार तरी पडला तर मी पहिलं मरणाचं भ्या वाटायचं मला बाहेर निघायचं. पण आमच्या इथनं बघितलं का रोड माळावून तर त्यांडवून उतरलं की डायरेक्ट माळापर्यंत काय वाटत नाही, तिथनं भ्या वाटतं. पण मी तशीच येते, कारण जे होईन ते होईन. मी आपलं मन भेलं तर आपण पण भेटतो आहे की नाही. मग नाही मला भीती वाटत आता. तर तशा वहिनी आल्या सोडवायला मला. वहिनी म्हणजे आता तुम्हाला कोणची वहिनी वाटेल, तर एक आहे माळावरल्या आपल्या पुष्पा, त्या पुष्पा वहिनी आलत्या. तर त्यांनी तिथवर सोडवलं, त्यांना म्हणलं जावा. मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, याच्यातनं बाहेर निघावं लागतात. पण तसंच मी एवढं मेहनतीने हेडव बनवते, एवढ्या काळजीने, एवढ्या 9-9, 10-10 वाजता, तरी पण तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही का बरं? तसं माझ्या हेडवमधनं घेण्यासारखं तर काहीच नाही असं वाटतं का तुम्हाला? पण करत जावा गरिबाला लाईक. तुमची एक लाईक माझ्यासाठी लय महत्त्वाची आहे. तर चला, तर पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर उद्याचा पाडव्याचा हेडव बनवला तर परवा दिवशी पडन. तर चला बाय. पाडवा नाही, होळी होळी म्हणतात जणू त्याला, काय माझं डोकं पण चला ना, मी झाली बधीर. तर बाय.